और खासदार ने मिलके भिवंडी में ऐसा काम किया है कि जो भूतों ने भविष्य तो साथ में जयकारा बोलेंगे, भारत माता की वंदे वंदे वंदे। भारत माता के चरणों में वंदन करते हुए और हमारे यूपी के आराध्य देवत बड़ा साहब मंच पर विराजमान राज्य के बाद श्री कपिल जी पाटिल, हमारे जिला के अध्यक्ष संतोष जी शेट्टी, हम लोग महायुति का एक पहला मिलावा हमारा भिवंडी में ले रहे हैं। आने वाली 29 तारीख को भिवंडी लोकसभा के चुनाव है कि राजनेता केवल चुनाव के कालखंड में ही दिखते हैं, देखिए रहते, लेकिन चुनाव का कालखंड ऐसा है कि हमें लोगों तक जाना रहता है। महायुति के लिए पोषक है 2009 में एक नया चुनाव क्षेत्र बना, कुछ कारणों से वापिस कांग्रेस का उम्मीदवार है। आज उनको कांग्रेस के नगर सेवक बोलते हैं हम लोग पार्टी छोड़ देंगे। युद्ध के अंदर यदि जो हमारा प्रतिद्वंदी है उसका यदि खेमा कमजोर होता है तो हमारे लिए फायदे की चीज है। आज बोलता हूँ कि हर एक कार्यकर्ता को अभी काम साइड में रख के आने वाला जो कालखंड है 29 तारीख तक पूरा समय इफेक्टिव्ह वर्क मेरा कैसे साहेब आपल्याला व्यासपीठावर बसायची विनंती करतोय। मी या महायुती मेळाव्याच्या मार्गदर्शक वेळेच्या अभावी आपण सत्कार समारंभ नंतर करणार, पण सर्वप्रथम आपण नामदार मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, उमेदवार कपिलजी पाटील साहेब आणि प्रकाशजी पाटील ठाणे जिल्हा प्रमुख ग्रामीण या सर्वांचं हार साहेब सुरुवात आहे आणि सुरुवातीचा या चारही संघटनांचा महायुतीचा महामेळावा आज आपण साकार करत आहोत। ही महायुतीची या ठिकाणी मी एवढंच सांगेन की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्ष 2014 धरून काम करण्याची ही वेळ आलेली आहे आणि म्हणून या देशामध्ये पुन्हा हिंदुत्वाचं राज्य येणार आहे। सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे पुन्हा आज विकलांग अवस्थेत असलेला विरोधी पक्ष यांचे रोजच्या रोज एक असे तुकडे पडत आहेत आणि आपल्याला ही संधी आहे की पुन्हा या देशावर शिवसेना भाजप युतीची सत्ता आणायची आहे। त्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी ते बदल आपण घडवून आणणार आहोत, म्हणून सर्वांनी मन मोठे करून आपण या यशाचे मानकरी व्हायचं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मंत्री रवींद्र चव्हाण म्हणूनच शिवसैनिक हा पक्ष प्रमुखांच्या आदेशाने चालणारा कार्यकर्ता आहे। शिवसेना शिस्तीने चालणारा पक्ष आहे, शिवसेना आदेशाने चालणारा पक्ष आहे। हा बाळासाहेबांचा सैनिक आहे, हा उद्धव साहेबांचा सैनिक आहे, हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सैनिक आहे। त्यामुळे हा कधी दगाफटका करणार नाही। शिवसैनिक एकदा आदेश आल्यानंतर त्या आदेशाचं काम करत असतो, त्या आदेशाचं पालन करत असतो। शिवसैनिक डबल काम करत नाही, ती शिवसेनेच्या रक्तामध्ये नाही। आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगेन, कपिल पाटील साहेब, आपण 2014 साली उभे होतात, त्यावेळेस परिस्थिती देखील आपल्याला माहित आहे। तुम्ही मला भेटलात, मला सांगितलं मला या निवडणुकीमध्ये उभं राहायचं असेल तर शिवसैनिकांची
भारतीय जनता पक्षाची कार्यकर्त्यांची मदत मला मनापासून मिळाली पाहिजे। आपल्याला माहित आहे का डोंबिवलीच्या शहर शाखेमध्ये माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी बोलवलं, काय सांगितलं हे आपल्याला माहित आहे। मी तेव्हा हे सांगितलं, तुम्ही भिवंडीत काम नाही केलं तर कल्याण लोकसभेमध्ये मी माझं काम बंद करेन आणि तर तुम्हाला हे काम करावं लागेल हे सांगणारा एकनाथ शिंदे। आणि म्हणून गेल्या 5 वर्ष तुम्ही काम केलं। मी आपल्याला नेहमी सांगतो, तुम्ही खासदार आहात, तुम्ही खासदार असताना जरी आपण वेगळ्या निवडणुका लढलो तरी सुद्धा तुमचं काम आहे शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना एकाच नजरेने, एकाच मापाने, एकाच न्यायाने बघितलं पाहिजे। तिकडे तुम्ही दुजाभाव करता कामा नये, कारण आपल्याला पुन्हा कार्यकर्त्यांना घेऊन, सोबत घेऊन का मतदारांकडे जायचंय। मतदारांकडे जात असताना या ठिकाणी तुमच्या सोबत शिवसेना आणि भाजपाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी तुमच्या खांद्याला खांदा लावून आले पाहिजे। आणि यासाठी मी आपल्याला नेहमी सांगत होतो, नेहमी आपली चर्चा व्हायची की या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये कधी कधी कटू अनुभव येतात। 2 पक्ष वेगळे असतात, 2 पक्षाच्या भूमिका वेगळ्या असतात। निवडणुका कधी कधी आपण एकत्र लढतो, कधी वेगळ्या लढतो। आपण आणि रवींद्र चव्हाण हे देखील कधी कधी आपण एक दुसऱ्याच्या समोर लढलो। ठाणे महापालिकेची निवडणूक असेल, कल्याण डोंबिवलीची निवडणूक असेल, परंतु निवडणूक झाल्यानंतर पक्ष प्रमुखांनी सांगितलं की या ठिकाणी आपण एकत्र येऊया त्या शहराच्या विकासासाठी। त्यानंतर मी आपल्याला आठवण सांगेन की एक रवींद्र फाटक यांची निवडणूक झाली। रवींद्र फाटक यांच्या निवडणुकीमध्ये देखील आपण सगळ्यांनी एक दिलाने काम केलं। रवींद्र चव्हाण त्या निवडणुकीमध्ये एक मंत्री असून देखील एक कार्यकर्ता कसा काम करतो तसे चव्हाण साहेब काम करत होते, माझ्या खांद्याला खांदा लावून काम करत होते। कपिल पाटील देखील माझ्या सोबत होते। आता ते उदाहरण द्यायला वेळ नाही माझ्याकडे, पण एक रवींद्र फाटक यांची निवडणूक अटीतटीची होती। वसंत डावकरे साहेब त्या निवडणुकीमध्ये रवींद्र फाटक आणि त्यांच्या समोर वसंत डावकरे साहेब होते। सगळ्यांनी असा अंदाज बांधला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलिसांचा रिपोर्ट, आयबीचा रिपोर्ट, राजकीय विश्लेषकांचा रिपोर्ट की कुठल्याही परिस्थितीमध्ये डावकरे साहेब विजयी होतील, रवींद्र फाटक विजय होणार नाही। आपल्याला मी सांगू इच्छितो, डावकरे साहेब देखील आम्हाला आदरस्थानी होते, परंतु निवडणुकीमध्ये उतरल्यानंतर उमेदवाराला विजयी करण्याचा ध्यास आपल्याला घ्यायचा असतो। त्या ध्येय वेळाने आपण काम करत असतो। मी एकाच दिवशी पनवेल, अलिबाग तुम्ही मला भेटला, मला सांगितलं मला या निवडणुकीमध्ये उभं राहायचं असेल तर शिवसैनिकांची, भारतीय जनता पक्षाची कार्यकर्त्यांची मदत मला मनापासून मिळाली पाहिजे। आपल्याला माहित आहे का डोंबिवलीच्या शहर शाखेमध्ये माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी बोलवलं, काय सांगितलं हे आपल्याला माहित आहे। मी तेव्हा हे सांगितलं, तुम्ही भिवंडीत काम नाही केलं तर कल्याण लोकसभेमध्ये मी माझं काम बंद करेन आणि तर तुम्हाला हे काम करावं लागेल हे सांगणारा एकनाथ शिंदे। आणि म्हणून गेल्या 5 वर्ष तुम्ही काम केलं। मी आपल्याला नेहमी सांगतो, तुम्ही खासदार आहात, तुम्ही खासदार असताना जरी आपण वेगळ्या निवडणुका लढलो तरी सुद्धा तुमचं काम आहे शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना एकाच नजरेने, एकाच मापाने, एकाच न्यायाने बघितलं पाहिजे। तिकडे तुम्ही दुजाभाव करता कामा नये, कारण आपल्याला पुन्हा कार्यकर्त्यांना घेऊन, सोबत घेऊन का मतदारांकडे जायचंय। मतदारांकडे जात असताना या ठिकाणी तुमच्या सोबत शिवसेना आणि भाजपाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी तुमच्या खांद्याला खांदा लावून आले पाहिजे। आणि यासाठी मी आपल्याला नेहमी सांगत होतो, नेहमी आपली चर्चा व्हायची की या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये कधी कधी कटू अनुभव येतात। 2 पक्ष वेगळे असतात, 2 पक्षाच्या भूमिका वेगळ्या असतात। निवडणुका कधी कधी आपण एकत्र लढतो, कधी वेगळ्या लढतो। आपण आणि रवींद्र चव्हाण हे देखील कधी कधी आपण एक दुसऱ्याच्या समोर लढलो। ठाणे महापालिकेची निवडणूक असेल, कल्याण डोंबिवलीची निवडणूक असेल, परंतु निवडणूक झाल्यानंतर पक्ष प्रमुखांनी सांगितलं की या ठिकाणी आपण एकत्र येऊया त्या शहराच्या विकासासाठी। त्यानंतर मी आपल्याला आठवण सांगेन
की एक रवींद्र फाटक यांची निवडणूक झाली. रवींद्र फाटक यांच्या निवडणुकीमध्ये देखील आपण सगळ्यांनी एक दिलाने काम केलं. रवींद्र चव्हाण त्या निवडणुकीमध्ये एक मंत्री असून देखील एक कार्यकर्ता कसा काम करतो तसे चव्हाण साहेब काम करत होते. माझ्या खांद्याला खांदा लावून काम करत होते. कपिल पाटील देखील माझ्या सोबत होते. आता ते उदाहरण द्यायला वेळ नाही माझ्याकडे, पण एक रवींद्र फाटक यांची निवडणूक अटीतटीची होती. वसंत डावकरे साहेब त्या निवडणुकीमध्ये रवींद्र फाटक आणि त्यांच्या समोर वसंत डावकरे साहेब होते. सगळ्यांनी असा अंदाज बांधला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलिसांचा रिपोर्ट, आयबीचा रिपोर्ट, राजकीय विश्लेषकांचा रिपोर्ट की कुठल्याही परिस्थितीमध्ये डावकरे साहेब विजयी होतील, रवींद्र फाटक विजय होणार नाही. आपल्याला मी सांगू इच्छितो, डावकरे साहेब देखील आम्हाला आदरस्थानी होते. परंतु निवडणुकीमध्ये उतरल्यानंतर उमेदवाराला विजयी करण्याचा ध्यास आपल्याला घ्यायचा असतो. त्या ध्येय वेडाने आपण काम करत असतो. मी एकाच दिवशी पनवेल, अलिबाग जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा आपण सर्वांनी जर आढावा घेतला तर आपले युतीचे जे नेते आहेत त्यांनी जो घेतलेला निर्णय आहे हा निर्णय म्हणजे आपल्या सर्वांसाठी तेवढाच बंधनकारक आहे. आणि आपण सर्वजण युतीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी ज्याप्रमाणे 2014ला काम केलं होतं निश्चित तशाच प्रकारचं काम आपण यावेळी देखील करणार आहोत. खरं तर मी माझ्या मनोगतामध्ये बोलण्यापेक्षा एक मी इंटरव्ह्यू दिला होता, मशाल ह्या चॅनलला इंटरव्ह्यू दिला होता. त्यावेळी युती देखील झाली नव्हती आणि त्यावेळी मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की पक्षाचा मी एक निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि पक्षाचा जो आदेश येईल, पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं काम त्या ठिकाणी करणं मला बंधनकारक असेल आणि मी ते काम करेन. अशा प्रकारचं माझी ते मुलाखत होती आणि त्यानंतर युती झालेली आहे. त्यानंतर उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत आणि निश्चितच या ठिकाणी सन्मान्य कपिल पाटलांनी सांगितलं की गेल्या 4.5 वर्षामध्ये जे आपल्या मधले संबंध आहेत ते संबंध जरी चुकीचे झाले होते किंवा त्या संबंधामध्ये कुठेतरी अंतर निर्माण झाला होता, दुरावा निर्माण झाला होता, परंतु निश्चितच यापुढे तसं होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे. आणि त्यामुळे आपण सर्वजण त्यांच्यावर व्यासपीठावर विश्वास ठेवून आणि आपल्या नेत्यांनी केलेली युती जी आहे त्या युतीवर विश्वास ठेवून काम करायचं आहे. आणि मला खात्री आहे आपण सर्वजण तशा प्रकारचं काम कराल. मी भिवंडी विधानसभेमधून जेवढं शक्य होईल तेवढं निश्चितपणे आपल्याला ज्याप्रमाणे 2014ला काम केलं होतं त्याहीपेक्षा जास्त काम करण्याचा प्रयत्न करून त्या ठिकाणी उमेदवाराला विजयी करण्याचा प्रयत्न करेन. एवढंच आजच्या आणि देशामध्ये एक चांगला संदेश गेला. तर गेल्या 4.5 वर्षामध्ये दोन्ही पक्षामध्ये ज्या कुरबुरी सुरू होत्या त्या आम्ही देशामध्ये काम करत असल्यामुळे इतर सगळ्या राज्यातले खासदार सांगायचे की शिवसेना कधीच आपल्या सोबत येणार नाही, परंतु देशाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी मोदीजींना साथ दिली पाहिजे हा हेतू मनामध्ये ठेवून उद्धव साहेबांनी ही युती घडवून आणली आणि म्हणून आज आपण युतीचा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे. मी आपल्याला फार मार्गदर्शन न करता विकास झालेला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, त्याच्यावर न बोलता युतीचे हे मेळावे का घ्यायला लागले. आम्ही काल कल्याणला घेतला, बदलापूरला घेतला, आता शहापूरला घेतला, आज भिवंडीत आहोत. सगळीकडे युतीच्या मेळाव्यांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये गेल्या 4.5 वर्षामध्ये जे वितुष्ट आलेले आहे त्याच्यामुळे मन आपली एकमेकांची दुभंगलेली आहे. आणि म्हणून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतानाच पक्षाने मला विश्वास दाखवून पुन्हा उमेदवारी दिली त्याबद्दल आपल्या सहकार्याला धन्यवाद देतो. पण त्याचबरोबर भाषणाची सुरुवात करताना माझ्याकडून कळत न कळत युती तुटल्याच्यामुळे आपल्या सहकारी शिवसेना पक्षाच्या काही सहकार्यांना दुखावलं गेलं असेल त्याबद्दल मी सगळीकडे दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली. माफी मागणारा काही छोटा होत नाही आणि माफ करणाराही छोटा होत नाही. म्हणून या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो यापूर्वी जे काही झालं असेल त्याच्याबद्दल तर मी माफी मागतोच, पण आदरणीय दोन्ही नेते इकडे बसलेले आहेत.
ह्यांनीही शाश्वत केलेलं आहे की भविष्यामध्ये आपल्या दोन्ही पक्षांमध्ये काही कुरबुरी होणार नाही, याची खबरदारी ते घेतीलच. परंतु मी माझ्याकडूनही आपल्या दोन्ही पक्षामध्ये कसं सौहार्दाचं वातावरण राहील याच्यासाठी निश्चितपणाने मी खबरदारी घेऊन भविष्यामध्ये या दोन्ही पक्षाच्या माध्यमातून या शहराचा आणि लोकसभा क्षेत्राचा विकास करण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करेन. आणि म्हणून ही निवडणूक आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण लढत आहोत. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करण्यासाठी फक्त उभा आहे, येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये 29 एप्रिलच्या मतदानाच्या दिवशी आपण कमळासमोरच्या बटनावर कमळासमोरचं बटन दाबून ह्या निवडणुकीमध्ये भरघोस मताने मला निवडून द्यावं अशा प्रकारची आग्रहाची विनंती आपल्याला करतो. आणि 2014च्या इतिहासाची परत पुनरावृत्ती करावी अशा प्रकारची आग्रहाची विनंती करतो. मला विश्वास आहे की दोन्ही पक्ष एकत्र होऊन कामाला लागलेले आहेत. मागच्या वेळी आपण 1,11,000 मताने निवडून आलो, आता यापेक्षा जास्त मताने तुम्ही मला निवडून द्याल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द साहेबांनी सांगितलं की यापुढे पुन्हा या युतीमध्ये काय होणार नाही. बरोबर आहे, 4 कामं नाही झाली तरी चालतील, पण समन्वय हा कायमचा आपण ठेवण्याचं काम करूया अशा प्रकारची आपल्याला दोन्ही सहकार्यांना विनंती करतो. आणि रुपेश मात्र सांगतात जास्त टाळ्या होत्या, आता तुम्ही किती टाळ्या घेता ते पण बघूया आपण. अरे केलं ना, मी पुढे नाही सांगितलं. आता शहापूरला सांगितलं तुम्ही की 2014ला जे काम केलं त्याच्यापेक्षा जास्त जोमाने उतरून आम्ही काम करू. आता तुम्ही दोघे परत एकदा गळणीवाल्यांना पण सांगा 2014 पेक्षा 2019ला जास्त काम करू. मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय. आणि केंद्रामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवायचं. त्यामुळे ही काळा दगडावरची रेष आहे की तुम्ही आणि आम्ही सर्वजण इथले असणारे पदाधिकारी, इथले असणारे कार्यकर्त्यांनी पाठचं सर्वच्या सर्व विसरून जर काम केलं आणि जोरात काम केलं तर या मतदारसंघामध्ये खासदार कपिल पाटील हे पुन्हा एकदा जिंकून येतील, यात काही शंका नाही. 3 ते 4 दिवस आम्ही सर्वजण, एकनाथराव शिंदे साहेब असतील आणि व्यासपीठावरील सर्व मंडळी, की ही निवडणूक किती महत्वाची आहे हे आपण सर्वांना माहीत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे पाहत असताना आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या निवडणुकीमध्ये उमेदवार कोण आहे यापेक्षाही आम्हाला पंतप्रधान कोणाला बनवायचं आहे यासाठी आपल्याला सर्वांना काम करण्याची गरज आहे. आपण सर्वजण 2014ला या व्यासपीठावरील असणारे प्रत्येक जण एक नारा घेऊन प्रत्येक ठिकाणी चाललो होतो. तो नारा होता जो लहान मुलांपासून छोटी महिला असतील, त्याबरोबर पुरुष मंडळी असतील, कामगार वर्ग असतील, प्रत्येक जण असं म्हणत होतं, हर हर मोदी, घर घर मोदी. आणि तो नारा एवढा लोकांपर्यंत लोकप्रिय झाला की संपूर्ण देशामध्ये या नाऱ्यामुळे एक वादळ निर्माण झालं आणि माननीय पंतप्रधान हे या देशाचे पंतप्रधान म्हणून आरूढ होऊ शकले. पुन्हा एकदा तुम्हाला आम्हाला तोच नारा, परंतु फिर एक बार मोदी सरकार या नाद्याबरोबर आपण केलेली 5 वर्षाची केंद्रामधली असणारी एनडीएची कामं आणि त्याचबरोबर राज्यामध्ये असणाऱ्या युतीच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेली कामं ही लोकांपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं झालं, 125 कोटी जनता आहे. या जनतेपैकी लोककल्याणाचं सरकार हे कसं असू शकतं तर याचा उदाहरण म्हणून 28 कोटी 125 कोटी पैकी 28 कोटी लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे या संपूर्ण सरकारच्या माध्यमातून लाभ मिळालाय हे आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. लोककल्याणाचं सरकार आणि येणाऱ्या काळामध्ये एक वेगळ्या पद्धतीने लोकांसाठी आणि लोकांसाठीच असणारं सरकार तुम्हाला आम्हाला पुन्हा एकदा या देशामध्ये आणायचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी मेहनत करायची आहे. माननीय पंतप्रधान दिवसातून 24 तासापैकी 18 तास काम करतात. माननीय मुख्यमंत्री हे सुद्धा 24 तासापैकी 18 तास काम करतायत. गेली 4 ते 4.5 5 वर्ष काम करतायत. तुम्ही आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी हा जवळजवळ 33 दिवस आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये
ज्या गल्लीत राहतो, ज्या इमारतीत राहतो, ज्या चाळीत राहतो, ज्या गावात राहतो, त्या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होण्यासाठी या भागामध्ये आपण सर्वांनी कमळ हे बटन दाबून आम्हाला सर्वांना पंतप्रधानांना मतदान करायचं आहे, या भूमिकेतून आपण सर्वांनी काम करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. साहेब, ज्याप्रमाणे महायुती आहे, परंतु आपले सेनेचेच बाळ्यामामा सुरेश म्हात्रे हे अजूनही नाराज आहेत, काय सांगणार तुम्हाला? तर एवढे पदाधिकारी एवढे कार्यकर्ते ते दिसत नाहीत का? अरे शिवसेना भाजप युती झालेली आहे, पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला आहे, त्यामुळे शिवसैनिक जो आहे हा पक्षप्रमुखांच्या आदेशाने काम करत असतो. ठीक आहे, काही बाबतीमध्ये कोणी नाराज असेल ते काही पक्षप्रमुखांच्या आदेशाच्या विरुद्ध कोणी शिवसेनेमध्ये काम करू शकत नाही, केलेलं नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, शिवसैनिक या महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांचं काम करत आहेत. कालपासून मी अनेक बैठका घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी सर्वांनी ठरवलेलं आहे या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार केंद्रात आलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी एक एक खासदार महत्त्वाचा आहे. त्यामुळे या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून कपिल पाटील यांना विजयी करण्यासाठी पूर्णपणे शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे आणि कार्यकर्ते प्रत्येक मतदाराला भेटतील आणि कपिल पाटील यांना विजयी करण्याची विनंती करतील. परंतु बाळासाहेबांच्या शिवसैनिकांमध्ये बाळामामा याचा आता समावेश राहणार का? त्यांच्यावरती पक्षाकडून काय कारवाई केली जाणार? पण काय त्यांनी केलं आहे? आणखी काय नाराज म्हणजे काय? दूर करण्यासाठी सेनेकडून नाही, काय नाही. प्रयत्न करणार आहे? अरे बाबा, निवडणुका आल्या की काही गोष्टी होत असतात, परंतु एकदा आदेश आल्यानंतर त्या आदेशाचं पालन कार्यकर्ते करत असतात. त्यामुळे आता कुठली अशी घटना घडलेली नाही आहे. संदेश परिस्थिती अशी आहे की ज्या पद्धतीचं मनोमिलन सध्या आपण स्वतः शिवसेना असेल, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये घडवून आणतात, परंतु ते घडवून आणताना सुद्धा त्यांची जी वेगळी एक भूमिका त्यांनी आज बघा, इकडे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, आमदार, जिल्हा प्रमुख, नगरसेवक सगळे पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते. त्यामुळे अख्खी शिवसेना इकडे उपस्थित आहे. त्यामुळे शिवसेना पूर्णपणे कपिल पाटील यांच्या पाठीशी आहे. तसे आदेश उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला दिलेले आहेत. हे जे नाराज आहे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी